सुरळीत चालावा। नुसती देवाची भक्ती केल्याने जाणार देवाची भक्ती करायची आहे तर जिवंत राहणं आहे आणि मग जिवंत राहायचं आहे तर त्याच्यासाठी काही खाणं गरजेचं आहे आणि मग काही खायचं आहे तर त्याच्यासाठी काही काम धंदा करणं गरजेचं आहे। अनेक लोक या हितबऱ्या पोटासाठी गावोगावी देशोदेश घुमतात, अनेक प्रकारचे धंदे करतात, व्यवसाय करतात आणि आलेल्या पैशातून त्या धंद्याच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह करतात। ज्याप्रमाणे 15 कोटी टवर खाली वाटवणी भेटल, शिशी फुटल, बुड्ढे के बाल वाले 25 शिगाडे, चार वाले मूंगफली वाले, परंतु माझ्या पंजोबापासून चालणारा धंदा दह्याचं माझी आजीच्या काळात डोक्यावरती जायचं मागायची, पेढं काढी जायची, दही घ्या अशी बोलायची, दही विकायची आणि आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची। तो काळ असा बंधू जरी काळामध्ये दळणवळणाचे साधन असले परंतु काळ मात्र इमानदारीचा होता, सत्यवादी काम होतं त्या काळामध्ये। आताच्या काळामध्ये प्रगती लई झाली, लोक चंद्रावर गेले परंतु किती बच्चे जेवढे झाले आहेत सक्का बाप बोगी ओढू शकत नाही, बोगी हवा ओढू शकत नाही, देर भरसुडी ओढू शकत नाही, साधू राहिले नाही, भव्य वस्त्र घालणारे साधू राहिले नाही, साधू झालेले आहेत। आसाराम झाला तर राम रेम नाही तर त्याच्या पाठीमागे नारायण साहेब। आणि म्हणून या आमच्या भाईच्या मनामध्ये भीती वातावरण निर्माण झालं। 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, ही आमची भारतीय संस्कृती आहे। अरे 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 काय करू, स्वतःच्या हाती कोणाची स्वतः यांच्याच हाती आहे कोणाची छाती आणि माझ्या बापाची शेती ठेवून राहा आणि तरी मोठ्या नाकाना म्हणतो देश हवा। लाज वाटते आम्हाला तर माझा सुद्धा धंदा आहे लस्सी सेंटरचा आणि मला आज महत्वाचं काम समाज कल्याण ऑफिसर मला त्या साहेबांचा फोन आला, शेंडे साहेबांचा, आणि म्हणतात शाहीर निशान तुमच्या पॅकेजसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून तो पॅकेज मिळते आहे, जे फाईल पाठवते आहे आणि त्याच्या करिता तुमच्या 2 सिग्नेचर लागतात। आता दिवस वेळ नाही, आज जर मी आले नाही तर तुमची फाईल पास होणार नाही, जाणार नाही। आज धंद्याचा दिवस, बाजाराचा दिवस, नागपूरला जर गेलो तुका जर बंद राहिलं तर काय धोकाळ वागायचा आहे। आणि पतीला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सामान मी जवळ लवकर येतो, पत्नीबद्दल सांगेल माय बाबा हो शुल्लक कारणावर माझ्या पत्नीवर 2 गोष्टी झाल्या, माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थितरित्या बोलत नाही, काही हरकत नाही हो, हांडीला चाटू लागत असते तरी पती या नातीला तिला आवाज देतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि सुद्धा तिला काही नवीन सांगायला कुठे गेली सलक्षी अजूनपर्यंत काही शब्द झाला नाही, याच्या तिला बोलायला खरं होऊ शकते ते शेजारीकडे वगैरे बसले असेल, नाहीतर घराच्या पाठीमागे काम वगैरे करत असेल, भांडे घासत असेल, कपडे धुत असेल, अनेक काम असतात तुमच्या माता बहिणींना, बायांना नाही असं काय आणि म्हणून कदाचित आवाज गेला असेल। पुन्हा एक आवाज देतो ऐका, काय करावं काही सुचनाची झाली, 8 दिवस झाले ते माझ्याशी बोलत नाही आणि मी सुद्धा त्यांच्याशी बोलत नाही, पण आज या गावामध्ये त्यांनी मला लई गोड प्रेमाने आवाज दिला तर माझ्या मनाला लई शांती वाटली। आज त्यांनी 2 शब्द मला प्रेमाने आवाज मारले तर माझं पण कर्तव्य म्हणते की 2 शब्द त्यांची प्रेमानेच बोलायला पाहिजे। आता वेळ आहे नवरात्रीची, नवरात्रीमध्ये देवीची आराधना केल्याशिवाय घर प्रपंच सुखी चालणार नाही। अगोदर करते देवीची आराधना करते, नंतर त्यांच्या हाकीला ताव देते।
करायची